तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ, ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि म्हणून पौर्णिमेच्या निमित्तानं आपण विहारामध्ये कार्यक्रम ठेवला. प्रत्येक पौर्णिमेला मीच असतो, मीच सांगतो आणि म्हणून एक मनामध्ये विचार आला की भंतीजीचं ऐकायचं, भंतीजीने सांगायचं, निमूटपणे एखाद्या आज्ञाधारक बालकासारखं सगळ्यांनी ऐकायचं. कोणी बंड करताना तरी कोणी दिसत नाही, एक अर्ध विचारतं. काल मी एका कार्यक्रमाला गेलो, पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होता. घरचीच मंडळी होती, 4-5 मंडळी, म्हणजे नवरा बायको, 2 मुलं आणि त्या माणसाची आई, असं 5 लोकांचा तो समूह घरातल्या घरातच पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम झाला. आणि त्याचं नाव नाही घेत, भीमनगर मधलेच आहेत. नाही, ते नंतर बघूया आपण, कशाला कार्यक्रम. त्यांनी वाईट असं काही नाही झालं, घरातल्या घरातच कार्यक्रम होता. मी तिथं, जसं माझा एक स्वभाव आहे की माझ्या पुढे 2 माणसं आहेत का अथांग माणसं आहेत, मला याच्याशी काही घेणं देणं नसतं. मला जसा सांगायचा तसा धम्म मी सांगतो. माझ्या पुढे माणसंच असावीत किंवा भरपूर लोक असावीत असा काही हे नसतो. आणि म्हणून तिथेही मी त्यांना पुण्यानुमोदनाचा अर्थ सांगितला की माझी धम्मदेशना जर तुम्ही कोणी लोकांनी ऐकले असेल तर आता भंतेजी पुढे एक 5 क्रिया ठेवलेल्या आहेत तुम्ही लोकांनी. कुठल्या 5 क्रिया आहेत? तर वाढदिवसाला या, ग्रहमंगल प्रवेशाला या, त्याच्यानंतर गर्भमंगल विधीला या, त्याच्यानंतर पुण्यानुमोदनाला या आणि एक मैताला या. असे 5 कार्यक्रम ठरलेले आहेत. आणि मग भिक्षू लोकांनी 5 प्रवचन पाठ करून ठेवलेले आहेत, काय सांगायचं काय नाही सांगायचं. आता प्रत्येक जण त्रिपिटक सांगतो, भंतेजी त्रिपिटक सांगतात किंवा सांगितलंही पाहिजे, नाही असं नाही. पण मी शक्यतो आधुनिकतेवरती भर देतो आणि आधुनिक जगाशी रिलेट करायचा तुम्हाला प्रयत्न करतो. इथे तुम्ही जर ऐकत असाल तर मी मिलिंद प्रश्न वाचतो, मिलिंद प्रश्नालाही मी आत्ताच्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. जशी माझी बुद्धी आहे, जसा माझा IQ आहे, जेवढं मला कनेक्ट करता येतं तुम्हाला तेवढा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तसा तिथेही मी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की आपण का पुण्यानुमोदन करतो हा सांगण्याचा प्रश्न केला. मी आज का सांगतोय सगळं की आपण पौर्णिमा का साजऱ्या करायच्यात. आणि मी प्रत्येक पौर्णिमेला एखाद्या वेळेस रिपीट होईल, पण नाविलाज आहे की ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून तिथे मी ते सांगितलं. मला ते सोडायला निघाले आणि त्यांचा 12वीचा मुलगा होता. त्यांच्या घराच्या समोर पार्किंग नाही, त्यांची गाडी जरा ते दुसरीकडे कुठेतरी पार्क करतात, म्हणून ते गाडी आणायला गेले. तो मुलगा माझ्या बाजूला उभा होता आणि त्यांनी मला 2 प्रश्न विचारले. भंतेजी तुमचं वय काय? मी सांगितलं त्याला माझं वय. त्याचं कुतूहल होतं, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही काय करत होता. कुतूहल असतं ना की भंतेजी आता, कारण त्याचा कुतूहलाचा अर्थ मला कळला की 65 वर्षाचे भंतेजी आहेत. तर 65 वर्षात म्हणजे किती वर्षापासून भंतेजी हे त्याला शोधायचं होतं माझं. पण त्याला डायरेक्ट विचारता येत नव्हतं की तुम्ही किती वर्षाचे भंतेजी आहात. तर बोला की तुम्ही भंतेजी व्हायच्या अगोदर काय करत होतात. म्हटलं मी अमुक अमुक नोकरी करत होतो. म्हणजे प्रश्नाची मालिका कशी होती की त्याला इच्छेस्थळी जायचंय, त्याला नेमकं मला काय विचारायचं होतं. तर त्या प्रश्नातून सुरुवात होत होती, मग भंतेजी तुम्ही नोकरी कधी सोडली. अमुक अमुक वर्षात सोडली. कारण तो एक कॉमन सेन्स आहे की भंतेजी नोकरीवर असताना चिवरावर तर नक्कीच नसतील,
कारण अजून शिकण्याची वर अलाउड केलंय, पण नोकरी करताना अजून नाही. जिथे बुद्धाचे कॉलेज आहेत हे आहे तिथे पाली शिकवायला एखाद्या वेळेस आता भिक्षू आहेत, परंतु ते रिअर आहे. त्याला सांगितलं की अमुक अमुक वर्ष मी केले. आणि मग त्याने विचारलं की तुम्ही भंतेजी कधी झालात? म्हटलं मला 3 वर्ष झाले. आणि 3 वर्ष झाल्यानंतर मग त्याच्या 12वीच्या बुद्धीप्रमाणे तो चमकला की हा भिक्षू 3 वर्षाचा आहे. आणि मग त्याने मला शेवटचा प्रश्न विचारला की तुम्ही का भंतेजी झाले? आता विचारताना प्रश्न एकदम साधा असतो, पण तुम्ही का भंतेजी झाले तुम्ही जर खरोखर विचार केला तर मग मात्र प्रश्न गहन आहे. मी त्याला तिथे उत्तर दिलं, पण जेव्हा मी घरी आलो म्हणजे कुटीमध्ये आलो, जेव्हा मी पडलो मी स्वतःलाच विचार केला की मी त्याला सांगितलेलं कारण खरं आहे का? मी भंतेजी का झालो? कारण एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही कलेक्टरच का झालात, तुम्ही प्राध्यापकच का झालात, एखाद्या लेडीजला विचारलं की बाबा तुम्ही घर सांभाळणारे हाऊसवाईफच का झालात, नोकरीच का करताय, तर त्याचं उत्तर तुम्ही रिलेटेड देऊ शकता की हा माझं मुळातच माझी इच्छा होती का काय होती. परंतु भंतेजी का झालात याचं उत्तर मात्र एकदम साधं देता येत नाही. कारण भंतेजी होण्याच्या पाठीमागचं तुमचं वैयक्तिक कारण असू शकत नाही. कारण वैयक्तिक कारण जर असतं तर मला वाटतं जवळजवळ 1/4 लोक भिक्षू झाले असते. मग सामाजिक कारण आहे का? मी विचार केला तेही नाही. कारण सामाजिक कारण असतं तर आपण कितीही अंतर्मनातून नाही जरी म्हटलं तरी समाज वरवर का होईना समाज कार्य करायची सगळ्यालाच उर्मी असते, थोडी का होईना होतं. मग मी विचार केला त्याच्याकरता भिक्षू होतात का? तर नाही. आणि मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खूप विचार करावा लागला. आणि जेव्हा बौद्धाच्या त्रिपिटकामध्ये गेलो तेव्हा बुद्धाचे 2 प्रश्न मला सापडले की भगवान बुद्ध सांगतात की भिक्षू होणं हे 2 कारणाकरता होता येतं. कुठली 2 कारणं आहे? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की माझा धम्मच व्यक्ती केंद्रित आहे, माणसाला केंद्रबिंदू मानणारा माझा धम्म आहे. आणि म्हणून स्वतः करता स्वतः भिक्षू व्हायचं. कधी भंतेजींनी बडाईकी नाही मारायची की मी समाज कार्य करण्याकरता भंतेजी झालो. कारण जोपर्यंत तुम्ही तुमचे होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही समाज कार्य करू शकणार नाही. त्या मुलाला मी दिलेलं उत्तर वेगळं होतं. कारण मी इथे बऱ्याच वेळा सांगितलं की मी झालेला भिक्षू माझ्या बाबामुळे झालेला भिक्षू असेल. पण नंतर मी विचार केला की खरं कारण ते आहे का? कारण जर बाबामुळे मी भिक्षू झालो असेल तर मला भिक्षू व्हायची काही गरज नव्हती ना. वेल सेटल होतो, चांगली नोकरी होती, रिटायर झालो होतो, घरदार आहे, मुलं चांगले सेटल आहेत, बाबाला घेऊन मी तिकडे जाऊ शकलो असतो. मग भिक्षू होणं हा बाबाचा पर्याय होता की माझ्या सुप्त मनातला कुठेतरी तो एक विचार होता, याच्याशी मी विचार करायला लागलो. आणि मग तेव्हा कळलं की तुमच्या सुप्त मनामध्ये काही ना काही असल्याशिवाय तुम्ही ते होऊ शकत नाही. आणि मग जर भिक्षू व्हायचं असेल, भिक्षू झालो असेल, आणि मग तिथे माझ्या मनातले प्रश्न उपस्थित झाले की मी भिक्षू खरंच कशा करता झालो. जर बाबा करता झालो असतो तर मी म्हस्के साहेबाचं निमंत्रण स्वीकारायला नको पाहिजे होतं आणि या विहारात यायला. जर माझं ते उद्देश असेल, बाबाची फक्त सेवा करण्याकरता झालो असेल, तर इथं येऊन प्रवचन देणं हे कारण होऊ शकते का? मग सुप्त मनातली कुठली तरी गोष्ट जर मी साध्य करायचा प्रयत्न करतो आणि मग मला तिथे प्रश्न सापडला की मी माझ्या लाईफमध्ये, तुमच्या माहिती करता सांगतो की मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये असतानाही ह्या मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्येच मी शिकलो. आणि ह्या मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना मी अशी माझ्या 5 वर्षाच्या कॉलेज लाईफमध्ये एकही वादविवाद स्पर्धा सोडली नव्हती की त्या वादविवाद स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट झालो नाही. 1983 ला मी एमकॉम झालो आणि त्याच्या अगोदरचे 5 वर्ष
ह्या मराठवाडा युनिव्हर्सिटी मधले ज्या ज्या बी वादविवाद स्पर्धा असतील त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि जवळजवळ 50% जिंकल्या होत्या. कारण आता कुठल्या वादविवाद स्पर्धा आहेत ते मला नाही, पण आमच्या काळातली रानडे वादविवाद स्पर्धा ही सगळ्यात प्रतिष्ठित वादविवाद स्पर्धा होती आणि 3 वर्षाचा मी तिचा फर्स्ट विनर होतो. 1980 पासून तर 83 पर्यंत आजही तुम्ही रेकॉर्ड काढून बघितलं तर त्या 3 वर्षाचा मी विनर आहे. फर्स्ट प्राइज मला तिथं भेटायचं. आणि मग मी विचार केला की तिथपासून माझ्या सुप्त मनामध्ये काहीतरी सांगण्याची उर्मी तिथे होती आणि बाबा यांची सेवा हा जरी उद्देश असेल पण ते अंतर्मनात असलेलं ते उफाळून येत होतं की मला काहीतरी सांगायचं, मला काहीतरी सांगायचंय. मग मी फिलॉसॉफर आहे का? तर नाही. मग काय सांगायचंय? कारण त्यावेळेच्या वादविवाद स्पर्धेमध्ये आमच्या पुढे विषय ठेवला जायचा, त्याच्या एका बाजूने अनुकूल बोलायचं आणि एका बाजूने प्रतिकूल बोलायचं. मी दोन्ही तिन्ही गोष्टीमध्येही बोलायचो, प्रतिकूलही बोलायचो अनुकूलही बोलायचो, कारण ते स्किल होतं. कुठले तरी पुस्तकातले रेफरन्स शोधायचे आणि डोळ्यापुढे फक्त खाली उद्देश काय असायचा की मला ही स्पर्धा जिंकायची. प्रबोधन करणं हा उद्देश होता का तिथे? मुळीच नव्हता. मला फक्त ती स्पर्धा जिंकायची हा माझा त्यावेळेचा उद्देश असायचा आणि त्या जिंकण्याच्या याने मी त्याच्यामध्ये उतरायचो. आणि मग मला त्या मुलाचा प्रश्न सापडला की तुम्ही भंतेजी का झाला? इथे जिंकणं नाही तर इथे मला सांगणं होतं. कारण ते माझ्या आत दडलेलं होतं की जी जशी मी ती वादविवाद स्पर्धा जिंकण्याकरताच करत होतो, आता इथे मी वाचन करत असताना ग्रस्त जीवनामध्ये मी तुम्हाला इथं बऱ्याच वेळा सांगितलं की मी डायनिंग टेबलवरती जेव्हा मुलांना बुद्ध सांगायला जायचो तेव्हा मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसायची. ते म्हणजे बाबा प्रवचन बंद करा, सकाळी सांगा. आणि आता मी चिवरामध्ये आहे तेव्हा प्रत्येक जण माझ्या प्रवचनाची वाट बघतो. ते माझ्या प्रवचनाची वाट असते का? कारण मी बुद्ध सांगतोय, माझं काही सांगतोय का? नाही. पण तो बुद्ध मी सांगतो त्याची वाट बघतात जी मुलं मला त्यावेळेस सांगायची की बाबा प्रवचन तुम्ही उद्या करा, आता ते माझ्या रविवारची वाट बघतात. फोन करून सांगतात की एखादं जर प्रवचन लेट झालं तर ते म्हणतात टाकलं नाही का तुम्ही प्रवचन? त्यांना सांगतो की नाही, ते याच्यावर सांगण्याचा उद्देश काय होता? त्या मुलाचा प्रश्न होता, मला तुम्ही भिक्षू का झाला? आता भिक्षू का झालात? तर मला बुद्ध सांगायचा होता आणि ती माझ्या मनामध्ये सुप्त असलेली एक ती गोष्ट होती ती मला करण्याकरता. आणि म्हणून मला ते क्लिक झालं की मी भिक्षू फक्त बाबा करताच नाही, ते निमित्त असेल की जशी भगवान बुद्धाची पूजा करणं, फूल टाकणं हे निमित्त आहे, पूजा ही मनातनं आली पाहिजे. आणि मग मी विचार करायला लागलो, कधी कधी मी इथं वैतागतो की लोक येत का नाहीत? कारण जोपर्यंत तुमच्या मनातला सुप्त ते जागं होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये येता येणार नाही. मग त्याच्या 2 गोष्टी कराव्या लागतात की तुमच्या मनामध्ये दडलेल्या सुप्त कलागुणाला चालना देणं, त्याला चालना देऊन वर आणणं. मग धम्माच्या बाबतीतही तसंच आहे का? आणि मग मला वाटलं की हो, धम्माच्या बाबतीतही तेच आहे की आपण जे समाजाला दोष देतो की समाज येत का नाही, समाज करत का नाही, कारण सगळेच बुद्ध होऊ शकतात का? नाही म्हणून. कारण सगळेच जर बुद्ध झाले असते तर जगामध्ये अकुशल कर्म घडलीच नसती. आणि बुद्धच सांगतात की तुमचं मन किंवा तुमचा माइंड सर्वांचा सारखा नसणार आहे आणि सर्वांचा सारखा नसल्यामुळे रिझल्टही सारखे येत नाही. आणि म्हणून मग मी, कारण चिंतन बुद्धाच्या धम्मामधलं सगळ्यात मोठं काय असेल तर चिंतन. कारण जोपर्यंत तुम्ही चिंतन करणार नाही, कारण स्वतःचं चिंतन स्वतः डोकावल्याशिवाय होणार नाही. प्रश्न स्वतःचे स्वतःच उपस्थित करणं, स्वतःच उत्तर देणं हे बुद्धाच्याच याच्यामध्ये आहे. आणि मग मला विचार पडला
की मी 2-4 पौर्णिमा सांगितल्या, का होत नाही? का लोक येत नाहीत? लोक का याच्यात येत नाही? आणि त्यातलं पहिलं कारण आहे की आपलं कल्चर अजून तयार नाही. हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याला कुठलंही निमंत्रण पत्रिका निघत नाही. असं पर्टिक्युलर निमंत्रण गेलंय का कोणाला? नाशिकचं तुम्ही आता याच्यावर बघत असाल टीव्हीवरती, नाशिकचं खूप गाजतंय. त्या गाजण्याच्या पाठीमागही म्हणजे विरोधात झालेला तो एक प्रकारचा प्रचारच आहे की नाशिकला कुंभमेळा होणार आहे. कशाहून कळायला लागलं त्यांना? ते झाडं तोडण्यापासून. ज्याला माहिती नसतं त्याला आता माहिती पडलं की 12 वर्षाचा कुंभमेळा नाशिकला होणार आहे. तर तुमचं कल्चर निर्माण झालं पाहिजे. असं बुद्धाचं कल्चर आहे का आपलं काही? की पर्टिक्युलर असं आहे, त्याची ऍडव्हर्टाईज करायचीच गरज नाही आणि लोक तिथे पोचतील. असं कल्चर आमचं अजून निर्माण झालं नाहीये. आणि मग डोक्यात आलं की पौर्णिमा कल्चर करता येईल का? त्यांनी केल्या काही पौर्णिमा, त्यांनी कल्चर केल्या की जशी तुमच्यावाली वटपौर्णिमा म्हटली की नाही, बाई बरोबर वडाला चक्रा मारायला जाते. मग कुणी करायचं हे? कारण बाबासाहेब लवकर गेले आणि म्हणून बाबासाहेबाला तुमच्या पुढे काय असतं, वकील कोर्टात गेला की इकडनं LLB झाल्या कोर्टात जातो का? नाही जात. तो कुठल्या तरी सिनियर वकिलाच्या हाताखाली पहिलं काम करतो. सिनियर वकीलही एकदमच त्याला जजच्या पुढे उभा करत नाही. काय करतो मग तो? उत्पन्नाच्या दाखल्या करता त्याला पुढे कर, हा फॉर्म भर. तो LLB दोघंही असतात, पण तो सिनियर वकील त्याला इथून सुरुवात करतो. आमचं ते झालं नाही. आमचं कल्चर निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकानेच घेतली आणि त्याच्यामुळे आम्ही उभं करू शकलो नाही. आणि म्हणून आमचे सगळे प्लॅटफॉर्म विस्कळीत झाले. 4-4, 5-5. RPIचा प्लॅटफॉर्म बाबासाहेब होते तोपर्यंत काहीच विस्कळीत नाही. कारण जोपर्यंत मोरक्या किंवा तुम्हाला सांगणारा माणूस, कल्चर निर्माण करणारा माणूस टॅलेंटेड असेल, हुशार असेल, बाबासाहेब होते तोपर्यंत. मला सांगा, बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं, त्यांच्या काळात 4-5 झाले का? बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं RPI करायचं म्हटलं, संकल्पना होती, पत्र लिहिलं होतं ना त्यांनी. तोपर्यंत बाबासाहेबांच्या काळात कुठलंच काही नाही झालं. पण बाबासाहेब गेल्यानंतर, रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी, मला वाटतं तिसऱ्याच वर्षी फूट पडली. बाबासाहेबांनी हे कल्चर निर्मितीचा पर्याय आपल्या पुढे दिला होता. बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म लिहितात. त्याच्यामध्ये काय होतं? बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये लिहितात की धम्म वाढायचा असेल तर त्या धम्माचं एक पुस्तक असावं. बाबासाहेबांनी ते पुस्तक दिलं, पण त्या पुस्तकाला आम्हाला साहित्य बनवण्याच्या ऐवजी आम्ही त्याच्यावरती आमच्या परीने त्याचे अर्थ लावत गेलो. बुद्ध आणि त्याचा धम्म प्रत्येक विहारामध्ये वाचला जातो. मला वाटतं 90% बौद्धाच्या घरामध्ये तो ग्रंथ आहे. पण बाबासाहेबाला अपेक्षित असणारं कल्चर मात्र आम्ही निर्माण करू शकलो नाही. आणि मग होतं काय नेमकं की आम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलो. मला कोणावर टीका नाही करायची. जेव्हा आम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलो तर त्या प्रसिद्धीचा उपयोग समाजाच्या भल्याकरता करण्याच्या ऐवजी आम्ही आमच्या अहमपणामध्ये करायला लागतो. मग ते कुणी असेल, नेता असेल, भिक्षू असेल, एखाद्या सोसायटीचा कार्यकर्ता जरी असेल. परवाला संविधान दिनाच्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. खूप मोठे माणसं आहेत, म्हणजे बोलण्यातून पण आपण कसं हे करत असतो. तिथं बोलता बोलता ते माणूस बोलले की नाही, आंबेडकर टाईट लोकांना महात्मा गांधी नाही कळाले. बोलून जातात मोठी लोक. काय उद्देश असतो त्यांचा? की महात्मा गांधी आम्हाला कळाले नाही, बाबासाहेब डाऊन करण्याकरता. महात्मा गांधी त्यांच्या परीने मोठे असतील, पण जेव्हा आम्ही समीक्षा करतो तेव्हा बाबासाहेबांच्या दृष्टीने आम्ही ती समीक्षा
करणार आहोत. आम्हाला बुद्ध सांगायचा असेल तर कोणाच्या वाणीतून सांगायचं आहे आम्हाला? बाबासाहेबाच्या वाणीतून सांग. तुम्ही अश्वघोषाच्या वाणीतून सांगायला गेलात तर बुद्ध कळणारच नाही. कारण हा जो बुद्ध कळायचा तर कारण तुम्ही एवढे तर्कवादी झाले. कारण अश्वघोषाने खोटा बुद्ध नाही सांगितलेला, पण त्याचा बुद्ध कळायला आम्ही अजून पात्र नाही. बाबासाहेबाचा बुद्ध आम्हाला लवकर कळेल. आणि म्हणून अडचणी काय होतात की आम्ही तिथपर्यंत जायचं, मग काय होतं, कल्चर कसं निर्माण करता येईल? मग जर आम्ही कल्चरच निर्माण नाही केलं तर मग मात्र हा वाघोटा धम्म आहे, हा धम्म एवढ्यापर्यंतच होईल. कारण कल्चर असेल तर त्याच्यात सगळेजण समावल्या जातात. आणि म्हणून उत्तर प्रदेश मधला ब्राह्मण आणि दक्षिणेतला ब्राह्मण याच्या रिच्युअल मध्ये कधी फरक येत नाही. आमच्या आता तसं बघितलं तर महाराष्ट्रच बौद्धाचा जास्त फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये तरी आमच्यात एक सुरी असावी ना. एक सुरपणा आहे का? नाही एक सुरपणा. आम्हाला ते संघाची कल्पनाच कळली नाही. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की प्रशिक्षित भिक्षू नसल्यामुळे संघाची संकल्पना बाहेर राहिली आणि मग मात्र इंडिव्हिज्युअल भंतीजे मोठं उभे राहायला लागले. आता असं म्हटलं तर भिक्षू लोकांना राग येईल, पण कल्चर मग कसं निर्माण होईल? एखादा भिक्षू खूप काही चांगलं सांगतोय, चांगल्या पद्धतीने हे करतोय, तर त्या भिक्षूला कल्चर निर्माण करण्याच्या ऐवजी तो त्याच्या आजूबाजूला शिष्य निर्माण करतोय फक्त. आणि तो शिष्य निर्माण कोणाच्या प्रती आहे? फक्त खाली तर पर्टिक्युलर भिक्षू करता. आणि मग सहज तोंडातून शब्द निघून घेतात, ते भंतेजी आमचे भंतीजी आहे. येते की नाही? बऱ्याच वेळेस होतं की ते भंतीजी कोण आहेत? आमचे भंतीजी आहे. कसं होईल मग हे? कारण पौर्णिमा साजऱ्या करायच्या, पौर्णिमा हे कल्चर झालं पाहिजे आमचं. जोपर्यंत ते बौद्धाचं कल्चर होत नाही तोपर्यंत तुमच्या पौर्णिमा ही एक औपचारिकता होईल. होतं की नाही? आपल्याला व्हॉट्सअपवर टाकावं लागतं, फोन करून सांगावं लागतं आजची पौर्णिमा आहे या विहारामध्ये. जर ते कल्चर असेल, बौद्धाचं ते कल्चर असेल, मग मात्र सांगायची गरज येणार, ऑटोमॅटिक तिकडे त्या विहाराकडे पावलं वळतील. तर कल्चर तसंच निर्माण होईल का? नाही होणार. कारण कल्चर कोणी आपलं बरंचसं साहित्य झालंय ना, नाही असं नाही, चिक्कार साहित्य झालंय. प्रत्येक जणांनी ग्रंथ आपापल्या परीने लिहिलेत. बुद्धही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला जी काय म्हणतात कन्सल्टन्सी लागते ती आपल्यामध्ये आली नाही. कुंभमेळ्याला डोंगरात असणारा नागा साधू तिथे येतो आणि सगळेजण त्याला वाट करून देतात. असं परिपत्रक काढलेलं असते का त्यांच्या कुंभमेळ्यात? ते ठरलेलं आहे की पहिलं स्नान त्या कुंभमेळ्यामध्ये नागडे साधू करतील. आमची विहारापासून सुरुवात होते. आणि मग एक कल्चर निर्माण करावं लागेल आम्हाला. आणि मग निर्माण करण्याकरता कोणाला पुढाकार घ्यावा लागेल? तर तो पुढाकार बाबासाहेबांनी पण सांगितलं की प्रशिक्षित भिक्षूलाच घ्यावा लागेल. कारण बाबासाहेब सांगतात, कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगत नाही. बाबासाहेबाच्या मनातली खंत आहे आणि बाबासाहेबाला ते कॉलेज काढायचं होतं प्रशिक्षित भिक्षूचं. लवकर गेले बाबासाहेब. कारण काय होतं बघा, दोन गोष्टी असतात तुम्हाला. धम्म माणसाला खरंच जरुरी आहे का? कारण बुद्धाच्याही दोन गोष्टी आहेत. बुद्ध काय सांगतात की माणसाच्या दुःख निर्मिती करता तृष्णाने दुःख निर्माण होतं ना. तृष्णा म्हणजे काय? राग, लोभ, मोह, या तीन गोष्टीत तृष्णा सांगितली. मग तुम्ही जर म्हणाल की तृष्णा आहे, तृष्णा म्हणजे कामना आहे, कामना म्हणजे इच्छा आहे, शेवटचे पॉइंट इच्छा आहे की नाही?
मग इच्छा, तर प्रत्येक इच्छा ही तृष्णा आहे का? साधं उदाहरण देतो मी तुम्हाला, की माणसाला तहान लागली तर पाणी पिणं ही काय आहे? इच्छा आहे ना. तहान लागल्यावर पाणी पिणं इच्छा आहे. मग बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार ती इच्छाच मारायची का? नाही, ती इच्छा मारला तर मराल ना. तर त्या तृष्णेला, त्या इच्छेला भगवान बुद्ध दोन स्वरूपात विचारतात, की आवश्यकता आणि गरज. तहान लागल्यावर पाणी पिणं ही तुमची गरज आहे. जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं पाणी प्या. परंतु बियर पिणं ही तुमची गरज आहे का? ती वासना आहे ना. हा फरक आहे. आणि हा फरक सांगताना प्रत्येक गोष्टीला हा फरक लागतो. आणि म्हणून नियम आणि कायदा. धम्म का जरुरी आहे? तर तुम्हाला कायदा हा वरवर लागतो. जास्त बाईवरती अन्याय कुठे होतो? घरात होतो ना. जास्त कौटुंबिक जर अन्याय कुठे होत असेल तर घरात होतो. आणि मग घरात काय लागू पडतं? धम्म लागू पडतो ना घरात. कायदा आणि धम्म. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की कायदा माणसाला वरवर शिकवतो, पण धम्म हा तुमच्या घरात शिकवतो, आतून शिकवतो. अंधारामध्ये बघा, कुठे नेतो मी तुम्हाला? अंधारामध्ये तुम्हाला भीती वाटते, प्रत्येक माणसाला वाटते. त्यांनी पर्याय दिला अंधारामध्ये हनुमान चाळीसा म्हणण्याचा. ह्युमन माणसाचा नेचर आहे, प्रत्येकाला भीती वाटते. हनुमान चाळीसा म्हटल्याने हनुमान येणार नाहीये. तुमच्या डोक्यावर ताबा केला त्यांनी, रिच्युअल दिलं. तो अंधारातून राम 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 करत जातो, राम येत नाही. आम्ही मात्र रिच्युअल द्यायला गेलो की आमच्यातला तर्कवादी माणूस उभा राहतो आणि तर्क द्यायला पुढेही येत नाही की काय करायला. इथे आम्हाला कल्चर द्यावा लागतं. त्या माणसाला द्यावा लागणार आहे ते, कारण त्यांनी ते खोटं दिलं. तुम्हाला सत्य देण्याची तुमच्यामध्ये पात्रता नाहीये, ताकद नाहीये. आणि म्हणून त्या प्रशिक्षित भिक्षूने, आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की जर तुम्हाला ते देता येत नसेल तर मग मात्र तुम्ही, बौद्ध राष्ट्रामध्ये काय होते, एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही होळी पाळता की नाही, रंगपंचमी? थायलंडमध्येही रंगपंचमी पाळल्या जाते. त्याला रिच्युअल कशी, कल्चर कसं निर्माण केलेलं आहे तिथे, काय आहे तिथली होळी? 14 एप्रिलला आपल्याकडे बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे, तिकडे 14 एप्रिलला होळीच्या दिवशी प्रत्येक माणूस विहारात जातो आणि भिक्षूच्या हातावर पाणी टाकतो. 14 एप्रिलला पर्टिक्युलर त्या दिवशी पाणी टाकतो. आणि प्रत्येक जण एकदा भिक्षूच्या अंगावर हातावर पाणी टाकलं की मग एकमेकावर पाणी उडवतात. काय अर्थ आहे त्याचा? त्याचा अर्थ आहे की पाणी हे शुद्धतेचं रूप आहे. आणि म्हणून ती प्रथा पडली प्रत्येक 14ला. तिथे कोणाला निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. त्या 14 एप्रिलच्या दिवशी थायलंड मधला माणूस विहारामध्ये जातो, भिक्षूच्या हातावर पाणी टाकतो आणि ते करतो. कुठल्याही त्रिपिटकात लिहिलेलं नाही. त्या देशाचं ते कल्चर आहे. आणि म्हणून त्या बौद्धिस्ट राष्ट्रामध्ये कुणीही अतिक्रमण करू शकलं नाही धम्मावरती. श्रीलंकेमध्ये जा, श्रीलंकेमध्ये रोजचं रिच्युअल आहे की ते ताट बनवतात, बुद्धाच्या मूर्ती पुढे ठेवतात.
जेवण तयार झालं तर ते ठेवतात, 10 मिनिटांनी पूर्ण घरातली लोक जेवायला बसतात, ते ताट उचलतात, सगळेजण आपल्यात वाढून घेतात. श्रीलंकेमध्ये प्रत्येक पौर्णिमा त्या बुद्धाच्या वेगळ्या पद्धतीने, कारण ते रिच्युअल त्यांनी निर्माण केले, त्यांनी कल्चर निर्माण केलं. असं कल्चर आपल्याला निर्माण करावं लागेल. पण आपल्या इथं होतं काय अडचण, ते कल्चर निर्माण करायला जरी गेलं तरी आपल्यातलेच अर्धे लोक उभे राहतात आणि हे कुठलं कर्मकांड आणलं, इथून सुरुवात आपली होते. आणि म्हणून धर्माची अडचण त्याच्या मला सापडलं. ते हे तयार करण्याकरता मग काय करावं लागेल. आता इथेच बघा, आपण विहार बांधली, राग येऊ द्यात मला काही फरक पडत नाही, आपण विहार बांधली आणि विहाराच्या कमिट्या बनवल्या. काही विहारामध्ये इथेच बघा ना, इथे भिक्षू नाहीये, पण काही विहारामध्ये भिक्षू आहे, त्या भिक्षूला डायरेक्शन कमिटी करते. डोक्यात थोडा विचार करा की जर भिक्षूला कमिटी गाईड करते, तो भिक्षू रिच्युअल काय निर्माण करेल का तो तुमच्याकरता कल्चर. आणि मग परत म्हणायचं की विहारामध्ये लोक येत नाहीत. दुसरा मुद्दा आहे की नशिबाने तुमच्याकडं सगळ्या सुविधा आहे, एक सेंट्रलायझेशन झालं पाहिजे, पूर्ण विहार एकमेकाला जॉईन झाली पाहिजे. आणि म्हणून पौर्णिमा करत असताना तिथल्या त्या भिक्षूला, कारण काय असतं भिक्षूवरती का 4 संघ निर्माण करायचे. बाबासाहेब येडे होते का समता सैनिक दल निर्माण करायला. तुम्हाला दीक्षा देण्याच्या अगोदर बाबासाहेब भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करतात. त्यानंतर ते समता सैनिक दल त्याच्या अगोदर निर्माण केलेलं आहे, समता सैनिक दलाचा. कारण आताही भिक्षूचं काय होतं, जर एखाद्या मोठ्या भिक्षुकडून काही चूक झाली तर त्या भिक्षूच्या अगोदर त्याचे उपासकच त्याची ढाल म्हणून पुढे असतात. रियालिटी जे आमच्या भिक्षू लोकांनाही कधी कधी हे होतं, पण ती रियालिटी आहे, स्वीकारली पाहिजे ना. का नाही तयार होत आमचं कल्चर, तर तिथे इंडिव्हिज्युअल याला फोकस आहे आणि तो फोकस देणारे तुम्ही आहात. कारण जोपर्यंत ह्या संघाचं सेंट्रलायझेशन होणार नाही, मग खरा संघानुशासक असेल. मोहन भागवत काय त्याला 4 वेद पाठ आहेत का, नाही, मान्यता आहे ती, त्यांच्याकडे ती मान्यता आहे. आमच्याकडे मला सांगा बरं, इथं बसलेले एका जण तरी सांगा की कुठल्या भिक्षूला आम्ही मान्यता देणार आहोत. नाही होणार. आम्ही आमचे भिक्षू पण वाटून घेतले. आणि म्हणून हे कल्चर जर निर्माण करायचं असेल तर मी नेहमी सांगतो, पुढाकार कोणाला तरी घ्यावा लागेल, वाईटपणा कोणाला तरी. म्हणी अशाच नाही पडल्या, मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची, म्हण पडली की नाही. काय असेल त्याचा अर्थ, मांजराच्या गळ्यात ती घंटी तशी नाही बांधू देते, ते बोच करते, ओरखंडे लागणार. आता तुम्हालाही ते करताना ओरखंडे लागतील, ती सहन करायची तयारी तुम्हाला ठेवावं लागेल. म्हणून ह्या प्रथा पाळत असताना थोडस मागे घ्यावं, सत्याला धरून, पण थोडस रिव्हर्स जाऊन काही कल्चर तुम्हाला निर्माण करावं लागते. आणि जर कल्चर निर्माण नाही केले तर मग मात्र ही मागची पिढी तुम्हाला जोडणार नाही. कारण त्या मुलाचा प्रश्न आहे की भंतेजी तुम्ही का भंतेजी झाला, त्याच्या डोक्यात प्रश्न आहे ना. तो वरवर सांगितलं तर मग कोणी होईल, पण भंतीजी का झालो, कारण भंतीजीला जे निर्माण करायचंय ते अजून आमच्या भंतीजीच्या डोक्यात आलंच नाही. आम्हाला कल्चर निर्माण केल्यानंतर, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की माणसाला भीती वाटते. बुद्धाच्या माणसाला भीती नाही वाटत का, वाटते ना. आणि मग जर आम्ही परित्राण पाठ द्यायला गेलो तर आमचा शिकला सवरलेला माणूस म्हणतो त्या बामणातून तुमच्यात काय फरक आहे. काय काय तोंडावर म्हणतात ना, हो भंतीजी कशाला ते दोरा बिरा हातात देताय बडबड करताय. मनातल्या गोष्टी असतात. निर्माण करण्याकरता परित्राण पाठामधल्या गाथा जरी तुम्ही ते निर्माण करत असाल तरी एक तयारी असते.
ती एकाग्रता असते. सांगताना तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण तो भटजी बडबड करतो, पुढच्याच्या डोक्यात थाटवलेले प्रश्न विचारायचा नाही. इथे आम्हाला प्रश्नाची लढीच लावलेली आहे. कसं होईल मग ते? आणि बाबासाहेब म्हणतात की माणसाला धम्माची गरज आहे. जर धम्म लयाला गेला, का झाले होते हाल? बाबासाहेब महारपूर्वी कोण होते त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली लिहितात की बौद्ध धम्म इथून लयाला गेल्यानंतरच महारावरची ही परिस्थिती आहे. महाराला मेलेल्या जनावरांचं मांस खाण्याची वेळ कशामुळे आली? तर इथून बौद्ध धम्म लयाला गेला होता. आणि हे बुद्धाचे अनुयायी होते, क्षत्रिय होते महार. बाबासाहेब महारपूर्वी कोण होते त्याच्यामध्ये लिहितात. आता काय परिस्थिती आहे? आता तीच परिस्थिती आहे, कारण धम्म लयाला जाताना. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक कोट केलं होतं की बाबासाहेब प्रश्न विचारला होता की बाबासाहेब बुद्धच का? प्रश्न होता ना, त्यावेळेस धम्म भरपूर होते. बाबासाहेबाला प्रश्न होता बुद्धच का? बाबासाहेब ते म्हणतात की मी इथल्या महारांना जगाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. काय बोलले ते बाबासाहेब? जगाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी जगाशी जोडणं हा दुसराच अर्थ घेतला. बाबासाहेबाला ते अपेक्षित होतं की कल्चर निर्माण करताना त्या देशाने काय कल्चर निर्माण केलंय, तिथे जर तसं असेल तर तुम्हाला काय कल्चर निर्माण करताय? आमचं कल्चर श्रीलंकेसारखं नाही करता येणार ना तुम्हाला. ह्या मातीशी अनुकूल जो असेल, मग महार खंडोबात अडकलेला आहे, त्या खंडोबापासून तुम्हाला बाहेर आणताना त्या टाईपचं कल्चर द्यावं लागेल की नाही? माणूस त्याच्यातून बाहेर आणताना. आणि मग आमच्या बुद्धिजीवीची डोकी मात्र वेगळी जातात. आणि म्हणून प्रत्येकच जण IAS नाही होऊ शकत. एक जण होऊ शकतो, त्या एका जणांनी सगळ्याला समजावायचं असतं. आमच्यामध्ये आम्ही सगळेच इनटायटल व्हायला निघतो. आम्हाला सगळ्यालाच बुद्धत्व प्राप्त करायचं नाही. बाबांनो, शक्य नाहीये ते. आम्हाला जो कुणी ज्याला कळलं, म्हणजे मला जेवढं कळलं तेवढं मी निश्चित सांगावं, पण ते सांगत असताना त्या समूहाच्या विचार विनिमयामुळे काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं हे अगोदर आम्ही ठरवलं पाहिजे. नाही तर मग प्रत्येक जण सांगत सुटला. काही नेमके ऐकणारे त्यांचा गोंधळ उडतो की नेमकं ऐकायचं कुणाच. आणि म्हणून मला वाटतं की आपण पहिलं निर्माण काय केलं पाहिजे. मग एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, पहिलं इलेक्शन आलं, ज्या पहिल्या इलेक्शन मध्ये बाबासाहेब हारले. पहिलं इलेक्शन करायचंय तोपर्यंत घटना तयार नव्हती. इलेक्शन करायला मतदार यादी झाली पाहिजे की नाही? मतदार यादी निर्माण करायची, तर त्या मतदार यादीच्या कमिटीवरती हे 4 लोक होते. सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब. आणि यांनी त्यावेळेस इलेक्शन कमिशनही नव्हतं, BN रावला सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट दिली होती. हे सगळे आता बोंबातात की नाही, BN रावने घटना लिहिली म्हणतात. BN राव त्या घटना समितीचा सदस्यच नव्हता. तो BN रावला पहिलं त्या इलेक्शन कमिटीचं सचिव बनवलं होतं, कारण त्यावेळेस इलेक्शन कमिशन नव्हतं, कारण घटना अजून यायची होती. आणि मग तिथे बाबासाहेब सुचवतात की जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्यांच्यावर टाकू नका. आणि त्यावेळेस असणारे जी काही ब्युरोक्रेसी होती, बाबासाहेब म्हणतात की इंग्रज निघून गेले म्हणजे ब्युरोक्रेसी लगेच सुधारणार नाहीये. त्यांनाच विचारा की आम्हाला 2 क्रायटेरिया तुमच्या पुढे आम्ही टाकतोय की 21 वर्षाचं वय आणि 180 दिवसाचं डोमेशेल. ह्या 2 अटीवरती आपल्याला भारताची मतदार यादी बनवायची. सांगा कशी बनवायची, त्यांना विचारा.
म्हणजे कोणाला विचारायचंय? त्या मतदारालाच विचारायचंय, तू 18 वर्षाचा आहेस आणि 180 दिवसाचा डोमेसियल म्हणजे राहण्याचं, ह्या 2 क्रायटेरियावरती आम्हाला मतदार यादी बनवायची. तुम्ही सांगा ती कशी बनवायची? आता थोडासा विचार करा. आजही इथं बसणाऱ्यापैकी ज्याचा कोणाचा 1960च्या अगोदरचा जन्म आहे त्या सगळ्यांच्या जन्मतारखा खोट्या आहे. चालेल, मी सांगतो. ज्याचा बी 1960च्या अगोदरचा जन्म आहे ना, त्या सगळ्याच्या जन्मतारखा खोट्या आहे. कारण तेव्हा कुठेही व्यवस्था नव्हती. आपले फोरफादर सगळे जाणारी होते. जन्म लक्षात ठेवायला ते सांगत होते की अमुक अमुक पौर्णिमेला का किंवा अमुक अमुक सणाच्या एवढ्या एवढ्या दिवस अगोदर किंवा एवढ्या एवढ्या दिवस नंतर. माझा उद्देश काय तुम्हाला सांगायचा की बाबासाहेब त्यावेळेस सांगतात की मतदार यादी बनवायची मतदारालाच विचारा. तसं आता मला वाटतंय की तुमचं कल्चर निर्माण करायचं त्या लोकांनाच विचारा कसं निर्माण करायचं. कारण आम्ही सांगायला गेलो की सगळेजण त्याला विरोध करणार. आणि म्हणून आपण आता होक्कल झालं पाहिजे. नुसती भंतीजीची धम्मदेशना ऐकणं हा शिष्टाचार झाला. चला विहारात जाऊया, आमचे धम्मगुरू सांगतायत, ऐकायचं ह्या कानाने, घरी गेलं नाही. होक्कल झालं पाहिजे. आता माझी अशी अपेक्षा आहे की आपण पौर्णिमा कशा साजऱ्या कराव्यात हे तुम्ही सांगा. इथे विहारामध्ये होक्कल व्हा. कारण 10 लोकांच्या विचारामधून जोपर्यंत येणार नाही, कारण तुम्हाला तुमचं कल्चर निर्माण केल्याशिवाय तुमच्या धम्माला कुठलीही काय म्हणतात गती देता येणार नाही. आता तुम्ही 50च्या पुढचे आहे. मी सांगतो अजून 10 वर्षांनी 80 आणि 70 वर्षाचा जिवंत माणूसच विहारात येईल, दुसरा येणार नाही. का होत आलंय? बाबासाहेबाच्या महाडच्या सत्याग्रहाला त्यावेळेची झेन जी होती. महाडच्या सत्याग्रहाला म्हातारे नव्हते गेले. महाडच्या सत्याग्रहाला कोण गेले होते? उर्मीवाले लोक गेले होते. तिथं जर काही झालं तर बघून घेऊ. झेनची तेव्हाही होता, आता नाही. आता कारण बाबासाहेबांनी ती तयारी केली होती. तुम्हाला तयार व्हायला सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीवरती. आणि म्हणून बाबासाहेबाला त्या महाडच्या तिथे जेव्हा सवर्णांनी लाठी हल्ला केला तेव्हा त्या महाडच्या गावाची लोकसंख्या 2900 होती आणि सत्याग्रही 4000 होते. आणि तिथे बाबासाहेबाला ते विचारत होते, बाबासाहेब आदेश द्या. तुम्ही विचार करा ना, 4.5 लोकांना 2900 लोक मारणं काही भारी होतं का? आणि जेव्हा ते विचारत होते तेव्हा ते कोण असतील? जवानच असतील ना. बाबासाहेबाच्या सत्याग्रहामध्ये, बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये सामील होणारा तो जवान 65 वर्षात 60 वर्षावर आला. कारण का? आम्ही आमचं कल्चर निर्माण केलं नाही. बाबासाहेब ते कल्चर निर्माण करत होते, लढायला सांगत होते. आणि आता नेमकं काय झालंय की ते आमच्या इव्हेंट झाल्या. म्हणून ह्या निमित्ताने मी महाराष्ट्रामध्ये आव्हान करेल सगळ्यांना की आता विहारामध्ये माणसांनी ठरवा की पौर्णिमा कशा साजऱ्या करायच्या. भिक्षूला बसू द्या बाजूला आणि तुम्ही ठरवा. मग भिक्षू सांगेल लोकांचं मानस काय आहे. कारण आतापर्यंत आम्ही भिक्षू काय सांगतो तर बुद्ध सांगतोय. बुद्ध हे मानस आहे का पुढच्या लोकांचं? त्यांचं मानस काय? त्यांना त्यांचा धम्म त्यांच्या खांद्यावर कशा पद्धतीने न्यायचा आहे. आणि म्हणून त्यावेळेच्या शंकराचार्यांनी आमच्या डोक्यावरचे जे केस नव्हते मुंडके कापून न्यायला सांगितले. ती केलेली प्रतिक्रांती जबरदस्तीची होती. तुम्हाला जबरदस्ती करायची गरज नाही. बाबासाहेब एकही रक्ताचा थेंब सांडू दिला नाही.
कुठे झालंय का की बाबासाहेबाच्या धम्म परिवर्तनाकरते कुठे रक्त सांडलंय? एकही दंगल नाही कुठे. त्यामुळे खूप मोठे झालेले या सावरकर लिहितो की आंबेडकराची उडी संडासात पडली. त्यावेळेचे कोट आहेत त्यांचे. परंतु कुणीही दंगल करण्याचा डेअरिंग केलेलं नाही. वैचारिक संघर्ष खूप झाले. का तर बाबासाहेब लोकांमधून घेत होते. त्यावेळेच्या धम्म परिषदा कुठलंही कारण घडायच्या अगोदर, आताही धम्म परिषदा होतात पण त्या वांजोट्या आहे. बाबासाहेबाच्या वेळेची महार धम्म परिषद, त्या धम्म परिषदेमध्ये घेतलेले नैतिक निर्णय ते अंमलात येत होते. काय येत होते तर बाबासाहेब पुढच्याला विचारत होते काय करायचं, विचारून जशाला तसं इम्प्लिमेंट करत नव्हते. त्यांना त्यांच्या भौतिक. म्हणून मी आता सांगतो की आता तुम्ही सांगितलं पाहिजे आणि बुद्धिवान भिक्षूंनी ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आपलं कल्चर निर्माण केलं पाहिजे. आपलं कल्चर जेव्हा तुम्ही निर्माण कराल तेव्हा तुमचा धम्म सुसाट वेगाने पळायला लागेल. आता आम्ही कल्चर निर्माण केलेलं नाही, आम्ही फक्त इव्हेंट करतोय. कल्चर निर्माण करणं म्हणजे ह्या 12च्या 12 पौर्णिमा एखाद्या व्रतस्थपणाने कोणालाही निमंत्रण न देता त्या विहारात गर्दी होणं, त्याच्याकरता काय करायला पाहिजे हे तुम्हीच सांगू शकता. आणि म्हणून आता याच्या नंतरच्या येणाऱ्या पौर्णिमा आपण ठरवून यायचं की त्या पौर्णिमा कशा साजऱ्या झाल्या पाहिजे. त्या दिवशी राजा बिंबिसारांनी किंवा राजा प्रसेनजितांनी ह्या पौर्णिमेला असं झालं, हत्ती सोडला होता, तेव्हा सोडला होता. तेव्हा बुद्धाने त्या हत्तीला करुणेने जिंकलं ते होतं. आता ती गरज आहे का? त्या ह्याच्यात आता आम्हाला काय करायचंय? त्यावेळेस तो खरा हत्ती होता. आता कुठला हत्ती आमच्यावर चालून आलाय? त्या हत्ती करता आम्हाला कुठली करुणा आता करावं लागणार आहे? त्यावेळेचा देवदत्त सांगतो, आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला नालागिरी हत्ती सोडलेला आहे बुद्धाच्या अंगावरती. आजच्याच दिवशी राजा बिंबिसाराला दिलेलं वचन भगवान बुद्ध पूर्ण करतायत की मला बुद्धित्व प्राप्त झाल्यावर मी परत येईल तुमच्या नगरीमध्ये. ह्या कथा आपल्याला आज उपयोगात आणता आल्या पाहिजे. कारण भिक्षूला जे जे बी माहिती होईल, मग तेव्हाच तर सांगितलं चरत भिक्कवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय. कारण भिक्षूने जे जे माहिती होईल ते सांगतच जायचं. त्याच्याकरता संघ असायला हवा. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार किंवा मला जेवढं उमगलं, जोपर्यंत तुम्ही तुमचं कल्चर निर्माण करणार नाही, बौद्धिस्ट कल्चर निर्माण का तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या जगातल्या आशिया खंडातले तरी 99% देश गुलाम झाले होते. नेपाळ नाही झाला तुमच्या बाजूच. आणि एवढी शोकांतिका आहे की त्या लोकांनी एवढं अतिक्रमण केलं की नेपाळला हिंदू राष्ट्र म्हटलं. 15 वर्षापूर्वी त्याला हिंदू राष्ट्र म्हणत होते. पण तो गुलाम का नाही झाला? तर त्याच लिंबोनी वनामध्ये बुद्धाचा जन्म आहे. जशी संघमित्रा श्रीलंकेला गेली तशी इथली अशोकाची 4 मित्रही नेपाळला गेलेली. तिथे बुद्धाचा तो परिपाक आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर बुद्धाचे जे देश आहेत, काही देश श्रीमंतही आहे आणि काही देश खूप गरीब आहे. परंतु गरीब असणाऱ्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स जर तुम्ही बघितला तर तो मात्र खूप उच्च याच्यावरती आहे. काय आहे त्याच्यामुळे? सुखच पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता, कशा करता? बरोबरच सुख आहे. त्या बंगल्यातही माणूस मरत, झोपडीतही माणूस मरत. सुखाची व्याख्या आम्ही खूप वेगळी केली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की इच्छा आणि गरज याच्यामध्ये फरक आहे. मला गरज कितीची आहे
आणि माझी वासना कुठपर्यंत चालली, ही ज्या दिवशी आम्हाला कळेल. म्हणून मला असं नाही सांगायचं की तुम्ही लगेच साधू व्हा, भिक्षू व्हा, नाही होणार. कारण बुद्धाने ती परमिशन नाही दिली. बुद्धाने अनाथ पिंडकाला नाही दीक्षा दिली, कितीतरी आग्रह केलेला आहे, जीवकाने कितीतरी आग्रह केलेला आहे, नाही सांगतात बुद्ध. सैन्यातून पळून आलेल्या लोकांना सारीपुत्ताला दम दिलाय बुद्धाने. प्रसेनजित राजा येऊन कंप्लेंट करतो त्यांच्याकडे की लढण्याकरता माझ्याकडे आता सैनिक नाही, कारण ते सगळेच भिक्षू व्हायला लागले. भगवान बुद्ध म्हणतात भिक्षू होण्याचं ते कारण असू शकत नाही, म्हणून सगळ्यालाच अलाउड नाही. काय याच्या पाठीमागचा मेसेज? कारण सगळेच तुम्ही बुद्ध होऊ शकत नाही, तुम्हाला पारमिता करत 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 जावं लागेल. आणि म्हणून जीवकाला सांगितलं होतं की रुग्णाची सेवा करणं ही एक पारमिता आहे. म्हणून धम्माला आम्ही पोषक वातावरण करणं ही एक पारमिता आहे. आणि म्हणून आमच्यातले सुज्ञ निर्माण झाले पाहिजे, आम्ही कल्चर निर्माण केलं पाहिजे, आम्ही साहित्य निर्माण केलं पाहिजे, आणि त्याच्यामधून आम्ही प्रतिनिधी नेता निर्माण केला पाहिजे. आता भानगड अशी व्हायला लागली की आम्ही कल्चर नसल्यामुळे, साहित्य नसल्यामुळे आम्ही आमच्या परीने कल्चर. आता तुम्हाला 3 उदाहरणं फक्त सांगतो आणि बंद करतो. लोक भोजनाची तारीख देतात, आपल्या घरी भंतेजी जेवला पाहिजे. बघा किती हे आहे, लोकांच्या डोक्यातल्या कल्पना कशा आहेत. एका घरी गेलो, त्या आजी म्हणतात बाई ताटात जास्त वाढ, कारण भंतीजी एकदाच घेतात. कुठे लिहिलंय? तिने ठरवलं की भंतीजी एकदाच ताटात वाढ, कारण ते परत मागत नाही. कुठल्या त्रिपिटकात लिहिलंय? नाही. एका ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी सांगितलं भंतीजी बरोबर एक जण जेवायला बसा, भंतीजीला एकट्याला जेवायला बघ. कुठे लिहिलंय? सांगण्याचा उद्देश काय? दोष त्यांचा नाहीये, त्यांनी त्यांच्या परीने ते निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. भंतीजीला एकदाच वाढा, तिच्या मनात आहे बिचारीचं भंतीजी मागताय की नाही मागतायत. परत तिला एक माहिती, भंतीजी पोटभर जेवला पाहिजे, पण त्या पोटभर जेवू घालण्याकरता ती एक खोटं रिच्युअल तयार करते. भंतीजी बरोबर माणूस जेवायला बसला पाहिजे, कुठंच नाही लिहिलं. कुठून आलं ते डोक्यात? आपल्या घरी पाहुणा आला की त्याच्याबरोबर आपण जेवायला बसलं पाहिजे. एकट्या पाहुण्याला जेव घातलं की ते बोंबलत जाऊन सांगतो एक तर तिकडच भटकत होता, मला जेवायला दिलं, माझ्या बाजूला बसून कोणी जेवलं नाही, ते त्याने तिथे आणून ठेवलं बघ. म्हणून आम्ही आमचे नियम निर्माण केले. कल्चर ज्याच्या मनाला येईल ते तसं निर्माण कर. कल्चर कसं असायला हवं? म्हणून मी मागेही सांगितलं होतं की पाय धुणं बुद्धाच्या काळामध्ये ठीक होतं ना. बुद्धाच्या काळामध्ये रोड नव्हते. जेव्हा भिक्षू रस्त्याने चालायचा तेव्हा पाय भरायचे, कारण चारिकेला जाताना पायात घालू नये हा बुद्धाचा विनय होता. आणि मग त्यावेळेस जो ज्याच्या घरी जेवायला जाईल त्याच्या एका हातात भिक्षापात्र असायचं, एका हातात संगाटी असायची, दोन्ही हात गुंतलेले असायचे. म्हणून घरचा यजमान माणूस बाई पायावर पाणी टाकायची, माणूस पाय पुसायचा, हे तेव्हा होतं. आता गरज आहे का? बाबासाहेब म्हणतात करा. कारण का? जेव्हा गरज नसेल पण पुढच्याला ते वाटलं पाहिजे की मी माझ्या गुरुच्या प्रती समर्पित आहे, त्याच्याकरता करायचं ते. कारण मी कधी कधी मला लाज वाटायची ना, कुठे पाय धुवून घेत बसा. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं, बाबासाहेबाचं कोण दाखवलं त्यांनी मला. कारण बाबासाहेब म्हणतात, कारण का आपल्यामध्ये सत्कार न करण्याची ही भावनाच का निघून गेली? त्याच्यामुळे. आमच्यातला खूप शिकला सवरलेला माणूस म्हणतो ना, आता कशाला पाय धुवायला पाहिजे, काही लागलंय का त्यांच्या पायाला? बाबासाहेब सांगतात नाही, ही चांगली प्रथा जपली पाहिजे. कारण इथे रिच्युअल तुमचे तयार होतात. आणि म्हणून आमच्या मनामध्ये असणाऱ्या शंका कुठे कुठे मी जातो समजवता नाहीये, कारण त्यांच्या मनामध्ये असणारा तो आदरभाव वेगळ्या पद्धतीने असतो. पण जर एकदा त्यांना कळलं
की भिक्षूला 12च्या आतच घरी बोलवलं पाहिजे, हे सगळ्यांना माहीत झालं. तर आजही अनावधानाने का होत नाही, 4 वाजता गेल्यानंतर भंतीजी जेवताय विचारलंच नाही पाहिजे ना. कारण हे कळलं पाहिजे प्रत्येक बुद्धाला की भिक्षू एकच वेळेस जेवतो. खूप वय झालेला भिक्षू तुमच्या घरापर्यंत नाही, त्याला अलाउड आहे. कारण हे कळलेलं नाही आम्हाला. ह्या गोष्टी आम्हाला निर्माण कराव्या लागतील, तेव्हा धर्माचा आणि याचा हे होईल. मग आमच्या जैनजीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण नाही होणार की भंतेजी तुम्ही भिक्षू का झाला. त्याच्या डोक्यातलं ते जाण्याकरता आम्हाला काही गोष्टी निर्माण कराव्या लागतील. आजच्या ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण प्रयत्न तर करून बघूया. आणि म्हणून पुढच्या पौर्णिमेपासून माझी विनंती असेल की माझं प्रवचन तर निश्चितच होईल, पण ती येणारी पौर्णिमा आपण कशी साजरी करावी. ती साजरी करत असताना ह्या नगरामधला माणूस विहाराकडे कसा वळेल याच्यावरती सर्वांनी आपापली मतं द्यावीत. पुढची पौर्णिमा किमान 5 लोकांनी इथे येऊन बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यानंतरचं 15-20 मिनिटाचं वाचन, कारण हे चाललंय महाराष्ट्रभर. कोणाला तरी सुरुवात करावी लागेल, बोलायला सुरुवात करावं लागेल की असं झालं पाहिजे. चुकीचं होईल ना, संतांना भंतेजी करतील क्लिअर की कशी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि हा प्रयोग जर महाराष्ट्रभर गेला मग मात्र तुमच्यावर कल्चर निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि म्हणून आपण बौद्धाचं कल्चर निर्माण केलं पाहिजे, बौद्धाचा प्रथा निर्माण केल्या पाहिजे. कारण प्रथा आणि कल्चर हे निर्माणच करावं लागतं, निर्माण केल्याशिवाय होत नाही. विरोधही होतील. बुद्धाला विरोध नाही झाले का? झाले ना. बुद्धाला तर एवढ्या लेवलपर्यंत बुद्ध झाले की त्या चिंचाने आपल्या पोटालाच फडके बांधले आणि भर सभेत येऊन उभी राहिली. एवढा अपमान तर अजून आपल्या भिक्षूचा नाही झाला. केवढी मोठी क्रिया असेल त्यावेळेची बघा ना ती. सभा भरली, तिने पोटाला फडके बांधले आणि येऊन बुद्धाला म्हणते याचं काय करणार आहेस तू. तर ह्या गोष्टी आहेत आपल्याला इथून निर्माण कराव्या लागेल. आज आपण हा प्रवचन चालतो, जिथे जिथेही जो लोक ऐकतात, जिथे जिथेही विहार असतात, सुरुवात करा तिथे. कसं असावं तुमच्या डोक्यातून, जसं बाबासाहेबांनी की महाडला येण्याच्या अगोदर 17 धम्मपरिषदा झालेल्या आहेत. तेव्हा कुठे महाडचा सत्याग्रह सक्सेस झाला. म्हणून आता याच्या येणाऱ्या पौर्णिमा ऑल महाराष्ट्रभर तुम्ही तर सांगा कशा झाल्या पाहिजे. अनाडी माणसाला सांगता नाही येणार, त्याला मार्गदर्शन तुम्ही करा. ऐकतो तो. आणि म्हणून मी सांगितलं ना की कुठल्याही अंधारामध्ये भीती वाटत असताना हनुमान चाळीसा का म्हणायची नाही ते तुम्हाला सांगता आलं. जर त्याला हनुमान चाळीसा न म्हणता तुमच्याजवळ काय देता येईल तुम्हाला. कारण अंधाराची भीती सगळ्यांनाच वाटते. बुद्ध झाला म्हणून भीती गेली का? भीती आहे. मग ती भीती बुद्ध कसा घालवतो हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. इथे आम्हाला आमचं कल्चर निर्माण करता आलं पाहिजे. आजच्या ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने की जसं भगवान बुद्धांनी अंगावर सोडलेला हत्ती आपल्या करुणेच्या बळाने त्यांनी त्या हत्तीला थोपवलं होतं. इथेही त्याच्या बाजूला मिलिंद प्रश्नामध्येही तो प्रश्न येतो की भगवान, मला वाटते पुढचाच प्रश्न आहे तो रविवारचा, त्यावेळेस आपण बघू की तिथे भगवान बुद्ध काय सांगतायत ते. तर आणि म्हणून आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं महाराष्ट्रभर ऐकणारे आणि आपण साकेत बुद्ध विहारवाले की आता याच्या पुढच्या पौर्णिमा कशा साजऱ्या केल्या पाहिजेत आपण हे लोकांमधून मागवूया. त्यांचे येईल थोडस धीमेपणाने. आता म्हणजे पुढच्या लगेच पौर्णिमेला कोणी बोलायला तयार नाही होणार, पण धीरे धीरे सुरुवात होईल. कारण आपल्याला रिझल्टची घाई नाही, रिझल्ट यायला वेळ लागेल. असे भिक्षू अजून कितीतरी भिक्षूला समर्पण करावं लागेल, आपला देह त्याग करावं लागेल, तेव्हा कुठे नंतर त्याचे रिझल्ट येतील. माझ्याच कारकिर्दीत रिझल्ट आला पाहिजे असा आग्रह धरू नका, कारण त्या आग्रहा खातरच शकलो होता.
कारण माझ्या ज्याच्यात झालं पाहिजे हा आग्रह तुमच्या प्रत्येक संघटना फोडतो. हा आग्रह नाही, माझ्या ज्याच्यात होईल नाही, मी प्रयत्न करेन, नंतर कधीतरी रिझल्ट येईल. हा एवढा आशावादी जरूर असा की आपण हा टाकलेला प्रयोग आहे, होऊ शकतं लगेच रिझल्ट येईल किंवा अजून वेळ लागेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या पौर्णिमेपर्यंत ही पौर्णिमा कशा साजऱ्या कराव्यात याच्या सूचना व्यक्त होणं, ह्या पद्धतीने आपण पुढची पौर्णिमा साजरी करूया. तुम्ही सगळेजण तयार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचं माझी धम्मदेशना इथेच थांबवतो. सर्वांचं भलं भवतु. सब मंगल.